ठीक आहे, पुढचा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा छोटासा पार्ट MySQL मधला, दॅट इज कॉल्ड कन्स्ट्रेंट. ठीक आहे, कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतात? आतापर्यंत आपण एसक्यूएल मध्ये काय काय शिकलं? एसक्यूएल मध्ये आपण भरपूर सारं शिकलं आतापर्यंत. ठीक आहे, डीडीएल क्वेरी शिकल्या, डीएमएल क्वेरी शिकल्या. डीडीएल मध्ये काय काय शिकलं आपण? क्रिएट डेटाबेस शिकलात, क्रिएट टेबल शिकलात, ड्रॉप डेटाबेस शिकलात, ड्रॉप टेबल शिकलात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय शिकलं? अल्टर टेबलच्या कमांड शिकल्यात. अल्टर टेबल नवीन कॉलम ऍड करायचं झालं तर ऍड कॉलम, एक्झिस्टिंग कॉलम असेल मॉडिफाय कॉलम. त्याच्यानंतर एखादा कॉलम मला डिलीट करायचा आहे तर ड्रॉप कॉलम, बरोबर. एखादा कॉलम मला रिनेम करायचं तर कसं करणार? रिनेम कॉलम, बरोबर. हे सगळं आपण कुठे शिकलं? डीडीएल मध्ये आपण सगळं बघितलं. डीएमएल मध्ये आपण काय बघितलं? डेटा मॅनिप्युलेशन मध्ये सिलेक्ट क्वेरी, इन्सर्ट क्वेरी, अपडेट क्वेरी, डिलीट क्वेरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण क्लॉजेस बघितले, बरोबर. कोणते कोणते क्लॉजेस बघितले आपण? वेअर क्लॉज बघितला. त्याच्यानंतर अजून अजून ऑर्डर बाय, बरोबर आहे. ऑर्डर बाय क्लॉज बघितला, वेअर बाय क्लॉज बघितला. त्याच्यानंतर ग्रुप बाय, बरोबर. ग्रुप बाय, ग्रुपिंग. ग्रुप बाय शिकलं ना आपण? हो सर. शिकलं ना सत्य? हो सर. शिकलं ना? मग आता हे नाही का म्हणून राहिले? तुम्ही होता ऍग्रीगेट फंक्शन जेव्हा होतं त्याच्यासोबतच काय लावलं मी? ठीक आहे. ग्रुप बाय, ऑर्डर बाय, वेअर क्लॉज, हे काय सगळे क्लॉजेस आहेत. ठीक आहे. तसंच कन्स्ट्रेंट मध्ये ऑलरेडी आपण काही कन्स्ट्रेंट शिकलेले आहेत. आता त्याच्यापैकी जो कन्स्ट्रेंट आपण शिकला होता तो कन्स्ट्रेंट कोणता होता? एक कन्स्ट्रेंट युनिक नावाचा कन्स्ट्रेंट होता. त्याच्यानंतर अजून एक कन्स्ट्रेंट आपण शिकलाय त्याचं नाव काय होतं? चेक होतं, बरोबर आहे का? युनिक, चेक. आणि आता दोन नवीन कन्स्ट्रेंट बघायचे आपल्याला, जो आहे प्रायमरी की आणि चौथा जो आहे दॅट इज कॉल्ड फॉरेन की. ठीक आहे. तर हे दोन नवीन कन्स्ट्रेंट आपल्याला काय करायचे? डिस्कस करायचे. हे सगळे त्या नोट्स मध्ये आहेत. एकदा घरी गेल्यानंतर जसा टाइम भेटेल तसं काय करा, ते रीड करा. ठीक आहे. तर हे दोन नवीन कन्सेप्ट काय करायच्यात? हे दोन नवीन कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायच्यात. तर पहिल्यांदा बघूया की प्रायमरी की. प्रायमरी कीचा वापर आपण कुठं करतो? टू अवॉइड डुप्लिकेट डेटा एंट्री. ठीक आहे. युनिक पण यूज करतो आणि प्रायमरी की पण आपण यूज करतो. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? तर प्रायमरी की जी असते एका टेबलमध्ये एकच असते, पण युनिक आपण काय करू शकतो? मल्टिपल कॉलमला आपण युनिक अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. कळलं? तर दोन नवीन कन्स्ट्रेंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत, ज्याचं नाव आहे प्रायमरी की आणि दुसरं आहे फॉरेन की. ठीक आहे. तर आता प्रायमरी की आपण का अप्लाय करतो? कशासाठी करतो आपण? टू अवॉइड डुप्लिकेट डेटा एंट्री. डेटा एंट्री डुप्लिकेट होऊ नये. डेटा एंट्री जर डुप्लिकेट झाली तर आपला काय होतं? डेटा लॉस होतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे डेटामध्ये काय होतं? डुप्लिकेशन येतं. एकाच आयडीचे भरपूर सारे रेकॉर्ड जर दिसत असतील तर त्याच्यातला नेमका आयडी कोणता? एकाच नंबरचे 4 रेकॉर्ड आहेत, एकाच मोबाईल नंबरचे 4 रेकॉर्ड आहेत, मग कोणाचा नंबर खरा येतो? बरोबर आहे. मग आता हे जर अवॉइड करायचं असेल तर आपण काय यूज करतो? प्रायमरी कीचा आपण यूज करतो. कळतंय? म्हणजे टू अवॉइड द डुप्लिकेशन, टू अवॉइड द डुप्लिकेशन वी कॅन यूज द प्रायमरी की कन्सेप्ट. ठीक आहे. त्याच्यासोबतच आपण काय करतो? त्याच्यासोबतच आपण फॉरेन कीचा यूज करतो. आता फॉरेन की काय यूज करायची? ठीक आहे. टू मेंटेन the relationship between two table we use the काय यूज करतो आपण? फॉरेन की आपण यूज करतो. ठीक आहे. कशासाठी यूज करतो आपण? रिलेशनशिप मेंटेन करायचे दोन टेबलमध्ये किंवा दोन पेक्षा जास्त टेबलमध्ये आपल्याला काय करायचं? रिलेशन मेंटेन करायचं, रिलेशनशिप मेंटेन करायचं.
आणि त्यासाठी आपण काय कन्सेप्ट यूज करतो, फॉरेन की आणि प्रायमरी की असे दोन कन्सेप्ट आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे. जर मला फॉरेन की जर यूज करायची असेल, ठीक आहे, तर प्रायमरी की आणि फॉरेन की, बरोबर आहे. समजा मग मला काय पाहिजे, दोन टेबल आहेत माझ्याकडे. ठीक आहे. पहिल्यांदा एकदा ग्राफिकल थोडंसं रिप्रेझेंटेशन बघा. माझ्याकडे काय आहेत, माझ्याकडे दोन टेबल आहेत. ठीक आहे. हा पहिला टेबल आणि त्याच्यानंतर हा दुसरा टेबल. ठीक आहे. पहिल्या टेबलचं नाव आहे टेबल पर्सन नावाचा. ठीक आहे. आणि दुसरा टेबल आहे, ठीक आहे, दुसरा टेबल दॅट इज कॉल्ड टेबल ऑर्डर नावाचा. ठीक आहे. मग मला असं शोधायचं की एका पर्सनने किती ऑर्डर केल्या, बरोबर आहे की नाही. आता एक पर्सन अमेझॉनवरून मल्टिपल प्रोडक्ट ऑर्डर करू शकतो, असं नाही की बाबा एक पर्सन एकच प्रोडक्ट ऑर्डर करेल. ठीक आहे. मग काय मेंटेन करायचं, मला असं एक टेबल बनवायचं ज्याच्यामध्ये पर्सन असेल आणि दुसऱ्या टेबलमध्ये त्या पर्सननं किती ऑर्डर बुक केल्या हे मला मेंटेन करायचं, कोणते कोणते ऑर्डर बुक केले, बरोबर आहे की नाही. मग काय करणार, आणि या टेबलमध्ये बघा, तर ह्या टेबलमध्ये कॉलम काय काय असू शकतात, तर ह्या टेबलमध्ये कॉलम काय काय असू शकतात, एक असतो. ठीक आहे. याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल साठी मी दोनच कॉलम घेतले. ठीक आहे. पहिला जो कॉलम असणार आहे दॅट इज कॉल्ड पर्सनचा आयडी म्हणजेच PID. ठीक आहे. आणि दुसरा कॉलम काय असणार आहे, दुसरा कॉलम असणार आहे पर्सनचं नाव. ठीक आहे. असे दोनच कॉलम घेतले मी. त्याच्यानंतर ऑर्डर नावाचा जो टेबल आहे, ऑर्डर नावाच्या टेबलमध्ये काय काय कॉलम असू शकतील, तर ऑर्डर नावाच्या टेबलमध्ये, ठीक आहे, मला रिलेशनशिप मेंटेन करायचे, तर हा झाला पहिला कॉलम, हा झाला दुसरा कॉलम. ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉलम काय काय असू शकतात, तर याच्यामध्ये जे कॉलम असू शकतात, पहिल्यांदा असतो ऑर्डर आयडी. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्डर नंबर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता हे ऑर्डर कोणी बुक केलं, तर कोणी बुक केलं, PID. म्हणजे दोन टेबलमध्ये जर मला रिलेशनशिप मेंटेन करायचं असेल, ठीक आहे, काय म्हटलं मी, इफ आय वॉन्ट टू मेंटेन the relationship between two table, then I have a one common field in both the table. ठीक आहे. माझ्याकडे काय असलं पाहिजे, एक कॉमन फील्ड असली पाहिजे दोन टेबलमध्ये. आता इथं जर तुम्ही बघितलात, तर ह्या टेबलमध्ये जर बघितलात, तर कॉमन फील्ड कोणती दिसते तुम्हाला, PID ही काय दिसते, कॉमन फील्ड दिसते. म्हणजेच या टेबल मधला PID, बरोबर आहे, या टेबल मधला PID हा कोण आहे, हा आहे प्रायमरी की, बरोबर, हा कोण आहे, प्रायमरी की. तो प्रायमरी की दुसऱ्या टेबलमध्ये जाऊन, बरोबर आहे, दुसऱ्या टेबलमध्ये जाऊन इथं PID काय होते, दुसऱ्या टेबलमध्ये जाऊन तो काय होतो, फॉरेन की. समजतंय. म्हणजे हे डायग्राम लक्षात ठेवा. काय करायचं मला, इफ आय वॉन्ट टू मेंटेन द रिलेशनशिप बिटवीन टू टेबल, बरोबर आहे, देन आय हॅव वन कॉमन फील्ड असली पाहिजे बोथ टेबलमध्ये. आता वन कॉमन फील्ड कोणत्या याच्यामध्ये, PID इकडं पण आहे, PID इकडं पण आहे. पण PID जो टेबल पर्सन मधला जो PID आहे तो प्रायमरी आहे, तोच PID दुसऱ्या टेबलमध्ये जाऊन काय होतो, फॉरेन की होतो, फॉरेनर होतो. ठीक आहे. जसं की आपण इंडियामध्ये आहात, तुम्ही इंडियाच्या बाहेर गेले, चायनामध्ये, तुम्ही काय झाले, फॉरेनर. तुम्ही इंडियामध्ये प्रायमरी आहे, दुसऱ्या देशामध्ये गेले, तुम्ही काय झाले, फॉरेनर, म्हणजेच काय झाले, फॉरेन की. ठीक आहे. तसंच इथं मॅटर आहे. समजतंय. म्हणजे कन्स्ट्रेंट आपण काय यूज करतो, कन्स्ट्रेंट काय सांगतात आपल्याला, रूल सांगतात, रूल. आता जसं की प्रायमरी की कन्स्ट्रेंट काय सांगतो, एक रूल सांगतो की डेटा आपल्याला काय करायचा, डुप्लिकेट होऊ द्यायचा नाहीये, डुप्लिकेट डेटा आपल्याला अवॉइड करायचा आहे. आणि डुप्लिकेट डेटा अवॉइड करण्यासाठी काय यूज करतो आपण, प्रायमरी की आपण यूज करतो. ठीक आहे. आणि फॉरेन की काय सांगते आपल्याला, फॉरेन की सांगते की टू मेंटेन द रिलेशनशिप बिटवीन टू टेबल. दोन टेबलमध्ये मला काय मेंटेन करायचं आहे, रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे. त्यासाठी मला दोन टेबलमध्ये एक कॉमन फील्ड माहिती पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो, फॉरेन की म्हणतो. तर आता हे दोन कसं यूज करायचं, ठीक आहे. आता ह्या दोघांचा यूज कसं करायचं,
आणि त्याच्यातनं डेटा कसा फेच करायचा. ठीक आहे, तर हे बघायचं आहे. तर त्यासाठी काय केलं, तर त्यासाठी पूर्ण एक MySQL कमांड लाईन ओपन केलं. ठीक आहे, याच्यामध्ये हा माझा पासवर्ड. ठीक आहे, कनेक्ट झालो, दिसतंय ना. ठीक आहे, शो डेटाबेसेस. ठीक आहे, टोटल डेटाबेसेस. ठीक आहे, आणि कुठल्या डेटाबेसवरती काम करायचं मला, डेटा अनालिटिक बॅच 2. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलं, याच्यामध्ये मला टेबल्स चेक करायचे आहेत. किती टेबल्स आहेत, एवढे टेबल्स आहेत, बरोबर आहे. मग मी काय केलं, मी 2 टेबल तयार करणार, एक पर्सन नावाचा टेबल आणि दुसरा पर्सन ऑर्डर नावाचा टेबल. असे 2 टेबल मी काय करेन, 2 टेबल मी तयार करेन आणि दोन्ही टेबलमध्ये मला काय करायचं, डेटा इन्सर्ट करायचा आहे. तिथनं मला काय करायचं आहे, डेटा फेच करायचा आहे. ठीक आहे, मग आता प्रायमरी कीचा यूज कशासाठी करतो आपण. प्रायमरी की एका टेबलमध्ये किती असतात, एकच. युनिक किती असतात, मल्टिपल. मल्टिपल कॉलमला तुम्ही काय करू शकतो, युनिक करू शकता. ठीक आहे, आता एका टेबलमध्ये फॉरेन की किती असू शकतात, मल्टिपल. पण प्रायमरी की किती असते, एकच. ठीक आहे, लक्षात ठेवा हे एक कन्सेप्ट. काय करायचं, मला टेबल तयार करायचं. टेबल कसा तयार करतो आपण, क्रिएट टेबल, बरोबर. क्रिएट अ टेबल. कोणता टेबल तयार केला मी, पर्सन आहे का, कुठला टेबल आधी नाही, क्रिएट टेबल पर्सन. आता इथं काय करायचं आहे, तर इथं मला पर्सनचा आयडी. ठीक आहे, तो कसा असणार आहे, इंटिजर असणार आहे. तो कसा असणार आहे, नॉट नल असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तो कसा असणार आहे, ऑटो इन्क्रीमेंट. ठीक आहे, आणि त्यालाच मी काय म्हटलं, म्हणजे एका कॉलम वरती आपण काय काय लावलं बघा. PID हा कॉलम आहे, त्याचा डेटा टाइप काय सांगितलं आपण, इंटिजर. तो कसा असला पाहिजे, नॉट नल, म्हणजे आयडी असलाच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला काय म्हटलं आपण, ऑटो इन्क्रीमेंट, बरोबर आहे. ऑटोमॅटिकली काय झाली पाहिजे, आयडी एक एकनी वाढली पाहिजे. आणि त्याच ऑटो इन्क्रीमेंटला आपण काय सेट केलं, प्रायमरी की आपण सेट केली. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा जो कॉलमचं नाव असणार आहे, पर्सनचं नाव. आणि पर्सनचं नाव आपण कशामध्ये घेतलं, varchar. मी साईज पास केली 40. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ईमेल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं आपण, ईमेलला काय म्हटलं आपण, varchar 50. ठीक आहे, आणि ईमेल कशी असली पाहिजे, मला युनिक असली पाहिजे, बरोबर आहे. आपण कोणता कन्स्ट्रक्ट वापरला, युनिक कन्स्ट्रक्ट आपण वापरला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बाजूला अजून एक कॉलम ऍड करा, दॅट इज पर्सनचा ऍड्रेस. ठीक आहे, आणि ह्याला काय म्हटलं आपण, varchar 50. ठीक आहे, एक टेबल आपण तयार केला, समजलं. इंटर मारल्यानंतर काय झालं, एक टेबल तयार झाला. डिस्क्राईब करा टेबलला, डिस्क्राईब कोणता टेबल आहे, पर्सन नावाचा टेबल आहे, बरोबर आहे का. आणि या पर्सन नावाच्या टेबलमध्ये आपल्याला काय आहे, PID इंटिजर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर की कोणती लावली त्याच्यावरती, प्रायमरी की, बरोबर आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू आपण कुठली सेट केली नाही. ठीक आहे, आणि त्याच्यावरती काय लावलं आपण, ऑटो इन्क्रीमेंट आपण यूज केला, कळतंय. नेक्स्ट याच्यामध्ये थोडा डेटा इन्सर्ट करा. डेटा कसा इन्सर्ट करतो आपण, इन्सर्ट इनटू टेबलचं नाव, बरोबर आहे. इन्सर्ट इनटू पर्सन व्हॅल्यूज. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू आयडी आहे, झिरोज टाकली, ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होणार येते. पर्सनचं नाव परत आले, ते नाव आपले अजय. ठीक आहे, त्याच्यानंतर ईमेल ajay@gmail.com. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍड्रेस हा कुठला आहे, पुणे. ठीक आहे, हा तिथलं घेतलं तरी, हा सगळं 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 लॉंग टेक्स्ट मध्ये नाही होत. बरं ठीक आहे, त्याला बघूया आपण. त्याच्यानंतर अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट करा.
राहुल, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे माझ्याकडे असलेच नाव आहेत. संजय, ठीक आहे. आणि एक लास्ट रेकॉर्ड इन्सर्ट करा. सिटी, ठीक आहे. हे टोटल रेकॉर्ड इन्सर्ट केले. एकदा सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल आहे, पर्सन नावाचा टेबल आहे, ठीक आहे. हे सगळे रेकॉर्ड काय झाले, पर्सन नावाचे रेकॉर्ड आले, बरोबर आहे. प्रायमरी की आपण सेट केली, नॉट नल. एखादा जर डुप्लिकेट डेटा जर एंट्री करत असाल तुम्ही, ठीक आहे, मी काय करतोय इथं एक नावाचा डेटा एंटर करतोय, बरोबर. आता हा डेटा जर ज्यावेळेस मी एंटर करायला गेलो तर एंटर केल्यानंतर काय म्हणतोय मला, डुप्लिकेट एंट्री फॉर वन, म्हणजे पर्सन डॉट प्रायमरी की वरती आपण काय लावलेलं आहे, एक प्रायमरी की आपण एक कन्स्ट्रेंट आपण लावलेला आहे, म्हणजे डुप्लिकेट एंट्री झालेली आहे वन साठी, कळतंय. तर हा एरर मेसेज काय करतो आपल्याला, हा एरर मेसेज येतो, म्हणजे डुप्लिकेट डेटा एंटर होतोय का इथं, इथं सगळा डेटा कसा राहील, युनिक डेटा राहील, ठीक आहे. मग असंच मला काय करायचं आहे, असंच मला आता दुसरा टेबल तयार करायचा ज्याच्यामध्ये काय असणार आहे, आपण रिलेशनशिप मेंटेन करणार आहोत दोन टेबलमध्ये, ठीक आहे. म्हणून आपण दुसरा एक टेबल तयार केला, क्रिएट टेबल पर्सन, कोणता टेबल आहे, पर्सन ऑर्डर नावाचा टेबल आहे, ठीक आहे. आता या पर्सन ऑर्डर नावाच्या टेबलमध्ये ओ आय डी म्हणजे ऑर्डर आय डी, ठीक आहे, ही कशी असणार आहे, इंटिजर. तसंच कसं असणार आहे, नॉट नल, बरोबर. तसंच नॉट नल, तसंच काय असणार आहे, ॲटो इन्क्रीमेंट, ठीक आहे. आणि इथंच काय म्हटलं आपण, इथं त्याला काय म्हटलं, प्रायमरी की. प्रत्येक टेबलमध्ये एक प्रायमरी की असते, जसं की आता ओ आय डी काय झालं, प्रायमरी की. पर्सन आय डी, पर्सनच्या टेबलमध्ये पी आय डी काय झाला, प्रायमरी की, कळतंय. म्हणजे क्रिएट टेबल पर्सन ऑर्डर, पहिला कॉलम कोणता घेतला, ओ आय डी म्हणजेच ऑर्डर आय डी, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट काय म्हटलं, ऑर्डर नंबर मला घ्यायचा आहे, ठीक आहे, ओ नंबर. आणि ओ नंबर जो आहे तो मी कशामध्ये दिला, ऑर्डर नंबर. आता ऑर्डर नंबर कधी कॅरेक्टर आणि नंबर दोन्ही पण असतात, म्हणून याला आपण काय केलं, व्यारकॅर आपण किती साईज पास केली, 20. ऑर्डर नंबर कसे असले पाहिजे, ऑर्डर नंबर हे युनिक असले पाहिजे, ऑर्डर नंबर डुप्लिकेट होणे, बरोबर आहे का नाही. म्हणून आपण काय केलं, त्याला काय अप्लाय केलं, युनिक अप्लाय केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर मला काय पाहिजे, त्याच्यानंतर मला काय पाहिजे, आता किती पर्सेंटचे ऑर्डर आहेत हे काढायचे आपल्याला, म्हणून काय केलं मी, तर पहिल्या टेबल मधला आता फॉरेन की कशी लावायची, ठीक आहे. मग मला काय पाहिजे, मला इथं पाहिजे पीआयडी. पीआयडी कसा पाहिजे, इंटिजर, ठीक आहे. पीआयडी कसा पाहिजे, इंटिजर. त्याच्यानंतर मी इथं काय केलं, पीआयडी इंटिजर, फॉरेन की इंटिजर, ठीक आहे. फॉरेन की कशावरती लावली, फॉरेन की लावली मी कशावरती, पी आय डी वरती, ठीक आहे. फॉरेन की कुणावरती राहिली, पी आय डी. आता हा पी आय डी कुठून घेतला आपण, REFERENCES, रेफरन्सेस कुठून घेतला आपण, रेफरन्सेसचा पर्सन नावाचा टेबल आहे, ठीक आहे. आणि या पर्सन नावाच्या टेबल मधून आपण कुठून घेतला हा रेफरन्स, समजते का, कशी लाईन केलं आपण बघा. पीआयडी काय सेट केलं, लक्षात ठेवा. फॉरेन की कशी अप्लाय करतोय आपण, कळतंय कसं अप्लाय केलं, पीआयडी, ठीक आहे. पीआयडी इंटिजर डेटा टाइप घेतला, ठीक आहे. तर हा पीआयडी फॉरेन की म्हणून आपण सेट करतोय, पीआयडी, बरोबर. मग आता हा पीआयडी आपण कुठून घेतला, रेफरन्सेस कुठून पास केला, रेफरन्सेस पर्सन नावाचा टेबल मधून जिथून आपण पीआयडी घेतला ते इथं आपण ऍड केला, समजतंय. हा ब्रॅकेट क्लोज करा आणि काय केलं आपण,
काय म्हणतोय हेडलाईन 1. ठीक आहे. त्याच्यानंतर टेबलला काय करा, टेबलला डिस्क्राईब, आणि डिस्क्राईब केल्यानंतर कोणता टेबल डिस्क्राईब करायचा, पी ऑर्डर. आणि पी ऑर्डर मध्ये आता इथे की मध्ये बघा ऑर्डर आय डी, तर त्याचा त्या टेबलचाच काय झाला प्रायमरी. त्याच्यानंतर ऑर्डर नंबर हा काय युनिक आहे, आणि पी आय डी हा काय झालं मल्टिपल, म्हणजेच काय फॉरेन की. कळलं इथं काय चेंज झाला, त्याची की मल्टिपल चेंज झाली. समजतंय. मग आता ह्या टेबलमध्ये मला काय करायचं आहे, तर ह्या टेबलमध्ये मला डेटा इन्सर्ट करायचा आहे. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल घेतला, पर्सन नावाचा टेबल. बरोबर. आता याच्यामध्ये मला पर्सन आय डी लागणार आहे. ठीक आहे. मग आता रेकॉर्ड मला इन्सर्ट करायचं आहे कुठं, आता जो टेबल बनवला आहे इन्सर्ट इंटू पी ऑर्डर नावाचा टेबल. ठीक आहे. याच्यामध्ये काय टाकायचे मला व्हॅल्यूज. बरोबर आहे. काय व्हॅल्यू टाकायची, पहिली व्हॅल्यू प्रायमरी की आहे 0 टाकली. त्याच्यानंतर काय टाकायचं इथं ऑर्डर नंबर, आणि ऑर्डर नंबर आपण कशामध्ये घेतले व्यारकॅर. ठीक आहे. आता व्यारकॅर घेतलं म्हटल्यानंतर ऑर्डर नंबर मी असं टाकू शकतो का, ऑर्डर नंबर. ठीक आहे 1 2 3 4. ठीक आहे. आता हा ऑर्डर कोणाचा बुक केलाय आपण, कोणत्या पर्सनने बुक केलाय, एक नावाच्या पर्सन आय डीने काय केलेला आहे, हा बुक केलेला आहे. ठीक आहे. एक रो काय झाली अफेक्ट झाली. त्याच्यानंतर दुसरा ऑर्डर आहे. ठीक आहे. 2 नंबरचा पर्सनने काय केलेलं आहे, ती ऑर्डर बुक केलेली आहे. त्या ऑर्डरचा नंबर काय आहे 1 2 3 3. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरी ऑर्डर ती 3 नंबरच्या पर्सनने काय केलेली आहे बुक केलेली आहे, आणि त्याचा ऑर्डर आहे हा ऑर्डर नंबर. ठीक आहे. परत पर्सन नंबर 1 नी काय केलेलं आहे, पर्सन नंबर 1 नी अजून एक प्रोडक्ट परचेस केलेलं आहे, ज्याचा ऑर्डर किती आहे परत 1 नंबर. ठीक आहे. परत अजून 1 नंबरच्या व्यक्तीने अजून एक शॉपिंग केलेली आहे, ज्याचा ऑर्डर नंबर किती आहे, परत हा ऑर्डर नंबर आहे. ठीक आहे. बरोबर आहे ना. एक पर्सन मल्टिपल ऑर्डर बुक करू शकतो. ठीक आहे. आता 2 नंबरचा पर्सन आहे, 2 नंबरच्या पर्सनने काय केलेलं आहे, 2 नंबरच्या पर्सनने हा ऑर्डर बुक केलेली आहे. बरोबर आहे. आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम, जर रेकॉर्ड चेक केला, सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल आहे, तर इथं बघा. ठीक आहे. समजतंय. मग आता 2 टेबल मधला काय करायचं, मला 2 टेबल मधला मला डेटा काढायचा. मला पर्सन एक पर्सन जो आहे पर्सन नंबर 1, तर ह्या पर्सन नंबर 1 नी पी आय डी ज्याचा 1 आहे, तर ह्या पर्सनने किती शॉपिंग केली आहे हे रेकॉर्ड मला दाखवायचं आहे. ठीक आहे. मग आता कसं काढणार रेकॉर्ड, 2 टेबल मधला रेकॉर्ड आपल्याला काय करायचा आहे, 2 टेबल मधला रेकॉर्ड आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. याच्या अगोदर आपण कोणत्या टेबलवरती काम केलं, सिंगल टेबलवरती काम केलं. आता आपल्याला काय करतोय, आपण 2 टेबलवरती आपण काय करतोय, 2 टेबलवरती आपण काय काम करतोय. समजते ना, प्रायमरी की आणि फॉरेन की. जर 2 टेबलमध्ये किंवा 2 पेक्षा जास्त टेबलमध्ये जर मला रिलेशनशिप मेंटेन करायची असेल, तर मी काय यूज करेन, फॉरेन कीचा यूज करेन. माझा फॉरेन की म्हणजे आता 2 टेबलमध्ये जर रिलेशन मेंटेन करायचं असेल, तर काय असलं पाहिजे, 2 टेबलमध्ये एक कॉमन फील्ड असली पाहिजे. आणि कॉमन फील्ड कोणत्या याच्यामध्ये, पी आय डी कॉमन फील्ड आहे. कॉमन फील्ड आपण कशी ऍड केली, तर कॉमन फील्ड ऍड करण्यासाठी आपण काय क्वेरी वापरलं, फॉरेन की. बरोबर आहे की नाही. पी आय डी काय घेतला, फॉरेन की, आणि याचा रेफरन्स कुठून घेतला, पर्सन नावाच्या टेबल मधून, ज्याचा पी आय डी आहे. म्हणजे हा पर्सन नावामधला जो पी आय डी आहे तो ह्या टेबल मध्ये येऊन काय झाला, फॉरेनर झाला, फॉरेन की झाली. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. कळतंय. मग आता क्वेरी कशी राईट करणार तुम्ही, की मला 2 टेबल मधला डेटा गेट करायचा आहे. कसं गेट करणार, मग 2 टेबल मधला डेटा, तर 2 टेबल मधला डेटा गेट करण्यासाठी आपण क्वेरी अशी राईट करतो, कशी बघा, सिलेक्ट. ठीक आहे. आता पहिल्या टेबल मधून मला काय काय घ्यायचं आहे, बरोबर आहे. पहिल्या टेबल मधून मला काय काय घ्यायचं आहे, सिलेक्ट पी आय डी. ठीक आहे. असं म्हटलं मी, सिलेक्ट पी डॉट, काय म्हटलं, पी डॉट पी आय डी, कॉमा पी डॉट पी नेम.
कळतंय? पहिल्या टेबलमधनं काय घेतलं मी? 2 कॉलम घेतले. कोणते कोणते? पी डॉट पी आय डी आणि पी डॉट पी नेम. ठीक आहे? कॉमा आता दुसऱ्या टेबलमधनं काय घ्यायचंय मला? दुसऱ्या टेबलमधनं मला ऑर्डर नंबर घ्यायचे फक्त. म्हणून मी ह्याला असं म्हटलं ओ डॉट ओ नंबर. बरोबर आहे की नाही? आता पी आणि ओ आपण डिफाईन केले का कुठं? नाही. ठीक आहे? मग ह्याला मी पुढे असं लिहू शकतो का? फ्रॉम. कुठून? पर्सन नावाच्या टेबलमधून. म्हणजे कुठून? फ्रॉम पर्सन पी. आता पी काय झाला इथं? अलाइज. अलाइज म्हणजे त्या पर्सन टेबलला आपण कसं कोणत्या नावाने कॉल केलं? पी नावाने. ठीक आहे? फ्रॉम पर्सन पी. बरोबर? पर्सन पी आणि त्याच्यानंतर काय म्हटलं आपण? ऑर्डर. दुसरा टेबल कोणता आहे? पी ऑर्डर. आणि ह्याला काय म्हटलं आपण? ओ. समजतंय? म्हणजे हा जो पी आहे, पी कुणाचा? पी डॉट पी आय डी. म्हणजे पी हा कुठून आला? पर्सन टेबल मधनं पी. म्हणजे पर्सन टेबलचं आपण काय तयार केलं? एक अलाइज तयार केला. म्हणजे पर्सन टेबलला आपण कसं कॉल केलं? पी या नावाने कॉल केलं. ठीक आहे? तसंच पर्सन ऑर्डरला कशाने कॉल केलं आपण? ओनी. म्हणजेच ओ डॉट ओ नंबर. म्हणजे या दुसऱ्या टेबलमधनं आपण काय गेट केलं? ओ नंबर्स आपण गेट केले. ठीक आहे? मग क्वेरी कशी राईट करायची? वेअर. ठीक आहे? वेअर पी पर्सन मधला पर्सन आय डी इक्वल असला पाहिजे कुणाच्या? ऑर्डर मधल्या पर्सन आय डी सोबत. ठीक आहे? पर्सन मधला पी आय डी हा इक्वल असला पाहिजे कुणाच्या? ऑर्डर मधल्या पी आय डी सोबत इक्वल असला पाहिजे. ठीक आहे? मग इथं एकदा एंटर करा. एंट्री केल्यानंतर तुम्हाला या क्वेरीनं सगळे रेकॉर्ड भेटतील. आले का 2 टेबल मधले रेकॉर्ड? की 1 नंबरचा जो पर्सन कोण आहे? अजय. अजय आहे का 1 नंबरला? इकडे कोण आहे? अजय. तर अजयनी काय केलं? तर अजयनी 2 प्रॉडक्ट परचेस केले. बरोबर आहे का नाही? अजयनी काय केलं? 2 प्रॉडक्ट काय केले? 2 प्रॉडक्ट परचेस केले. बरोबर आहे का? हे अजयचे प्रॉडक्ट आहेत. पण मला रेकॉर्ड काढायचा आहे कोणाचा? मला रेकॉर्ड काढायचा आहे ज्याचा पर्सन ज्याचा आयडी किती असणार आहे? 1 असणार. ठीक आहे? आणि इथं मी असं लिहू शकतो का? अँड पी डॉट पी आय डी इज इक्वल टू काय असला पाहिजे? कळतंय? म्हणजे अजयने किती घेतलं? अजयचे किती रेकॉर्ड आहेत? अजयचे 3 रेकॉर्ड आहेत आणि ते रेकॉर्ड कोणते कोणते? तर हे रेकॉर्ड आहेत. कळतंय? म्हणजे क्वेरी कशी राईट केली आपण? एक किंवा एकापेक्षा जास्त टेबलचा डेटा आपण कसा गेट केला? तर एक किंवा एकपेक्षा जास्त टेबलचा डेटा इथं वेअर क्लॉज पण लावला. बरोबर? वेअर क्लॉज लावला आणि वेअर क्लॉज सोबतच आपण लॉजिकल ऑपरेटर पण शिकलं. अँड वेअर पर्सनचा पीआयडी काय असला पाहिजे? असा पर्सनचा रेकॉर्ड दाखवा ज्याचे काय असले पाहिजे? आयडीज. म्हणजेच 1 नंबरच्या व्यक्तीनं किती कोणतं? हा ते नाही यूज केलं तरी येतं. कसं येतं मग? त्याच्यासाठी आपल्याला क्वेरी कशी राईट करावी लागते? नाही. त्याच्यासाठी क्वेरी कशी राईट करावी लागते? सिलेक्ट पर्सन डॉट पी आय डी टेबलचं नाव. ठीक आहे? त्याच्यानंतर काय म्हटलं आपण? पर्सन डॉट पी नेम. ठीक आहे? आणि इकडनं काय घ्यायचं आपल्याला? बरोबर आहे का? पी ऑर्डर मधून काय घ्यायचं? ओ नंबर घ्यायचा. बरोबर? फ्रॉम कुठनं? फ्रॉम पर्सन कॉमा पी ऑर्डर. ठीक आहे? मग इथं काय म्हणणार परत? वेअर पर्सन मधला काय? पर्सन मधला पी आय डी हा इक्वल असला पाहिजे कुणासोबत? पी डॉट ऑर्डर मधल्या पी आय डी सोबत. आलं? एकतर तुम्ही त्या टेबलचे अलाइज क्रिएट करा किंवा एकतर तुम्ही त्या टेबलनुसार तुम्ही काय करू शकता? ते कॉलम गेट करू शकता. ठीक आहे? आता जी पद्धत तुम्हाला सोपी जाते त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं? काम करा. समजतं का ऑनलाईन? हो सर. हो सर. ठीक आहे? म्हणजे प्रायमरी की आणि फॉरेन की. प्रायमरी की, फॉरेन की कन्सेप्ट आपण कसा यूज केला. ठीक आहे? म्हणजे एका टेबल मधला प्रायमरी की दुसऱ्या टेबल मध्ये जाऊन काय तयार होतो? फॉरेन की तयार होतो. कशासाठी आपण फॉरेन की यूज केली?
टू मेंटेन द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर टेबल्स. दोन किंवा दोनपेक्षा जास्त टेबलमध्ये आपल्याला रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे आणि ही रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी आपण काय यूज करतो? फॉरेन की आणि प्रायमरी की. प्रायमरी की कशासाठी यूज करायची? प्रायमरी की टू अवॉइड द डुप्लिकेट डेटा एंट्री. ठीक आहे, एका टेबलमध्ये प्रायमरी की किती असतात? एकच प्रायमरी की असते. पण युनिक की किती किती यूज करू शकतो आपण? मल्टिपल कॉलमला आपण काय करू शकतो? युनिक की अप्लाय करू शकतो. क्लिअर आहे? कन्स्ट्रेंट नावाचा टॉपिक. आणि याच्या अगोदर आपण कन्स्ट्रेंट मध्ये चेक कन्स्ट्रेंट आपण बघितलं होतं, युनिक कन्स्ट्रेंट आपण डिस्कस केला होता. त्याच्यानंतर अजून दोन कन्स्ट्रेंट आपण आज बघितले. कोणते कोणते? एक प्रायमरी आणि दुसरा कोणता? फॉरेन की. ठीक आहे, काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? काय डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? मल्टिपल टेबल घेतले तर फॉरेन म्हणजे प्रायमरी की एकच राहील, फक्त मल्टिपल टेबल फॉरेन की यूज होईल का? हा, फॉरेन की यूज होईल. समजा मी अजून एक टेबल घेतला स्टेटस नावाचा, बरोबर आहे. मी काय घेतला? अजून एक टेबल घेतला स्टेटस. त्या पर्सनचा स्टेटस मला चेक करायचं, किती ऑर्डर काय झाली, डिलिव्हर झाली आहे का पेंडिंग आहे. ठीक आहे, अजून एक टेबल घेतला मी आणि त्या अजून एक टेबल मला आता रिलेशनशिप मध्ये आणायचं. मग काय पाहिजे? त्या टेबल मध्ये काय असलं पाहिजे? कॉमन फील्ड असली पाहिजे, बरोबर आहे की नाही? कॉमन फील्ड असली पाहिजे. आणि कॉमन फील्ड काय ठेवणार मग आता? तिन्ही टेबल मध्ये एक कॉमन फील्ड असली पाहिजे, म्हणजे तिथं काय जाणार? पीआयडी. कळतंय? मग आता क्वेरी कशी राईट करणार? मग परत क्वेरी कशी राईट करणार? सिलेक्ट पर्सन डॉट पीआयडी, पर्सन डॉट पी नेम, पर्सन डॉट ऑर्डर आणि दुसरं स्टेटस. स्टेटस डॉट स्टेटस म्हणजे चेक नावाचा अजून एक कॉलम असेल, बरोबर आहे की नाही? परत तिथनं काय करायचं? मग परत ते सगळं चेंज होणार. वेअर पर्सन डॉट पीआयडी, पी ऑर्डर डॉट पीआयडी. परत काय करणार? अँड त्याच्यामधून पर्सन डॉट ऑर्डर पीआयडी, परत स्टेटसचा तो आयडी. समजते का? कळते का नाही? क्रिएट टेबल स्टेटस. ठीक आहे, मी इथं काय लिहिलं? स्टेटस आयडी. स्टेटस आयडी काय लिहिलं? नॉट नल. स्टेटस आयडी इंटिजर, नॉट नल. ठीक आहे, ऑटो इन्क्रीमेंट. ठीक आहे, आणि ह्यालाच काय लावलं मी? ह्या टेबलमध्ये एक प्रायमरी की असते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलं? स्टेटस. ठीक आहे, आणि स्टेटस मध्ये काय टाकलं? varchar end. ठीक आहे, त्याच्यानंतर मला काय टाकायचं आहे? त्याच्यानंतर मला टाकायचं आहे पीआयडी, आणि पीआयडी चा डेटा टाइप काय आहे? इंटिजर. ठीक आहे, तसंच कुठून घ्यायचा हा? फॉरेन की कुठून ऍड केला? पीआयडी. ठीक आहे, आणि हा रेफरन्सेस कुठून घ्यायचा मला? REFERENCES. रेफरन्सेस कुठून घेतला? पर्सन नावाच्या टेबल मधनं मी काय घेतला? हा पीआयडी घेतला. ठीक आहे, आणि इथं काय केलं? इथं कॉमा पाहिजे. ठीक आहे, कॉपी. इन हे ठीक आहे, परत काय म्हणतोय? कळतंय? परत ह्या टेबलला काय केलं आपण? डिस्क्राईब. कोणता टेबल आहे? स्टेटस नावाचा टेबल आहे, आणि या स्टेटस नावाच्या टेबलमध्ये पीआयडी परत आला, बरोबर आहे. मग आता ह्या टेबलमध्ये मला काय करायचं आहे? डेटा इन्सर्ट करायचा आहे. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी काय म्हटलं आपण? इन्सर्ट इनटू कशामध्ये? स्टेटस. आणि काय करायचं? मला व्हॅल्यूज टाकायच्या. याच्यातली पहिली व्हॅल्यू आयडी,
त्याच्यानंतर स्टेटस, स्टेटस काय टाकलं मी यांचं पेंडिंग. ठीक आहे, स्टेटस काय पेंडिंग. ठीक आहे, आणि पर्सनचा आयडी 1. ठीक आहे, एक डेटा इन्सर्ट झाला. त्याच्यानंतर पर्सन आयडी 2, त्याचं स्टेटस काय असणार आहे डिलिव्हर्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर पर्सन नंबर 3, इथं काय यायला पाहिजे, इथं PID च्या ऐवजी इथं ऑर्डर ID यायला पाहिजे, OID, कारण त्या ऑर्डर्स हे आहेत ना. कळलं का, इथं थोडंसं चुकलं. ठीक आहे, मग आता डेटा मला गेट करायचा आहे. 1 नंबरच्या व्यक्तीने 3 ऑर्डर घेतलेले आहेत, त्या पेंडिंग मध्ये आहेत. 2 नंबरच्या व्यक्तीने काय केलेलं आहे, त्याची ऑर्डर डिलिव्हर्ड झालेली आहे, आणि 3 नंबरचा जो पर्सन आहे त्याची पण पेंडिंग मध्ये आहे. मग आता मला डेटा काढायचा आहे की 1 नंबरचा पर्सन कोण आहे आणि त्याची ऑर्डर नंबर काय. ठीक आहे, मग आता डेटा कसा काढणार सांगा. सिलेक्ट पर्सन मधून काय घेतलं, पर्सन मधून PID घेतली. ठीक आहे, पर्सन मधनं काय घेतलं तुम्ही, P नेम घेतलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर P ऑर्डर नावाचा जो टेबल आहे त्याच्यातून तुम्ही काय घेतलं, O नंबर घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर परत स्टेटस नावाचा टेबल आहे, आणि या स्टेटस नावाच्या टेबल मधून तुम्ही काय घेतलं, स्टेटस. ठीक आहे, स्टेटस तुम्ही घेतलं फ्रॉम कुठून, पर्सन कॉमा P ऑर्डर कॉमा स्टेटस. ठीक आहे, वेअर कंडिशन, वेअर आता कंडिशन कशी लागणार, पर्सन मधला काय असला पाहिजे, पर्सन मधला PID हा इक्वल असला पाहिजे कुणासोबत, पर्सन ऑर्डर मधल्या PID सोबत. ठीक आहे, अँड पर्सन डॉट PID हा इक्वल असला पाहिजे स्टेटस मधल्या PID सोबत. ठीक आहे, काय चुकलं, वेअर पर्सन डॉट इथं चुकलं, काय असला पाहिजे, पर्सन ऑर्डर हा इक्वल असला पाहिजे कोणाच्या, हाच टेबल आहे ना पर्सन ऑर्डर. unknown column person dot select person dot PID person dot P name O नंबर घेतला, स्टेटस मधून स्टेटस फ्रॉम पर्सन वेअर पर्सन डॉट PID इक्वल टू पर्सन डॉट PID इज इक्वल टू स्टेटस डॉट PID. ठीक आहे, आला सगळा डेटा. म्हणजे स्टेटस काय दाखवते मला, 1 नंबरचा. आता पर्टिक्युलर रेकॉर्ड मला चेक करायचा आहे, पर्टिक्युलर रेकॉर्ड म्हणजे 1 नंबरचाच मला चेक करायचं, तर मी तर काय म्हणेन, पर्सन मधला काय घेतला पाहिजे, पर्सन मधला मला PID इज इक्वल टू काय असला पाहिजे 1. तर 1 चे स्टेटस मला काय दाखवते, पेंडिंग. समजतंय.
1चं स्टेटस काय दाखवतोय पेंडिंग. आता इथे किती टेबल झाले 3 टेबल आणि 3 टेबलला आपण काय केलं रिलेशनशिप मध्ये मेंटेन केलं आणि तिन्ही टेबल मध्ये एक कॉमन फील्ड आहे कोणती PID. PID या सगळ्यांमध्ये काय कॉमन. समजतं का क्लिअर आहे ना. तर एकापेक्षा जास्त टेबल आपण 3 टेबल कंबाईन केले आणि 3 टेबल मधनं आपण काय केलं 3 टेबल मधनं आपण डेटा गेट केला. क्लिअर कळतंय म्हणजे फॉरेन की आणि प्रायमरी की. तर प्रायमरी कीचा यूज टू अवॉइड द डुप्लिकेट डेटा, त्याच्यानंतर फॉरेन कीचा यूज टू मेंटेन द रिलेशनशिप बिटवीन 2 टेबल्स. 2 टेबलमध्ये रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे त्यासाठी आपण काय यूज करतो त्यासाठी आपण फॉरेन की आणि प्रायमरी की. हे कन्स्ट्रेंट आहेत. कन्स्ट्रेंट किती बघितले चेक कन्स्ट्रेंट, युनिक कन्स्ट्रेंट, प्रायमरी की आणि त्याच्यानंतर फॉरेन की आपण बघितलं. समजतंय का ऑनलाईन. हो सर. ठीक आहे. काही डाऊट आहे तोपर्यंत. हा छोटासा पार्ट एसक्यूएल मधला मायएसक्यूएल मधला हा छोटासा पार्ट कव्हर केला. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्याच्या लेक्चरला आपल्याला जॉईन कन्सेप्ट शिकायचे. जॉईन सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जॉईन म्हणजे काय एक किंवा एकापेक्षा जास्त टेबल आपण एकत्र करणे. ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन कुठे विचारले जातात जॉईन वरती. इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन 3 वरती तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. कळतंय. तर उद्याच्या लेक्चरला परत मी हाच टेबल यूज करेन. कळतंय. आणि हाच टेबल वरती मी काय करेन आपण जॉईन कन्सेप्ट आपण यूज करणार. ठीक आहे. तर हा टेक्स्ट डेटा मी तुम्हाला पास करून देतो. जो आता आपण तयार केलेला हा डेटा मी ग्रुपवरती टाकून देतो. ठीक आहे. काही डाऊट नाही इथपर्यंत काही डाऊट नाही. एकापेक्षा जास्त टेबल आपण काय केलं एकापेक्षा जास्त टेबल आपण कंबाईन केले आणि कंबाईन करून काय केलं कंबाईन करून आपण हे आउटपुट हे केलं. काही डाऊट नाही ना कोणाला इथपर्यंत. नाही. ठीक आहे. तर आज याची प्रॅक्टिस करा. 3 टेबल जसं मी बनवले तसे 3 टेबल बनवा आणि 3 टेबल मधला डेटा काय करा गेट करा. ठीक आहे. नाही आपल्याला एकच कॉलमचं जे नाव आहे ना पॅरेंट टेबल मध्ये जे काही कॉलमचं नाव आहे त्याचा डेटा टाईप तोच असला पाहिजे प्रत्येक टेबल मध्ये. कळलं का. जे नाव आहे ना तेच नाव काय असलं पाहिजे तेच नाव दुसऱ्या टेबल मध्ये पण असलं पाहिजे. डेटा टाईप पण तोच असला पाहिजे. डेटा टाईप जरी तुम्ही दुसरा घेतला तरी तिथं नाही चालणार. डेटा टाईप पण काय पाहिजे तोच पाहिजे. कळतंय. ठीक आहे. थांबू इथपर्यंत. हा छोटासा पार्ट आहे हा. याची प्रॅक्टिस करा. आतापर्यंत एसक्यूएल मध्ये काय काय झालं ते नोट्स मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. त्या बुकचं प्रिंट वाचत चला. ते प्रिंट वाचत गेल्यानंतर तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात आपण काय काय शिकलं. ठीक आहे. तर हा प्रायमरी की आणि फॉरेन कीचा कन्सेप्ट जो की रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो तर रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी आपण याचा यूज करतो. कळते सगळ्यांना काही डाऊट नाही. हा डेटा मी काय करतो हा डेटा तुम्हाला मी शेअर करतो. ठीक आहे. थांबू इथं.